नमस्कार. गंगा एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला विधिविषयक माहिती मिळणार आहे. विधीमधील स्पर्धा परीक्षांविषयी सुद्धा माहिती मिळेल आणि विधीतील इतिहास या महत्त्वाच्या मुद्द्यांना इथे कव्हर केलं जाईल. आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे कॅन्सलेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट, म्हणजेच करार रद्दबातल करणे. कधी कधी असं होतं ना, आपण एखाद्या करारावर सही करतो आणि नंतर वाटायला लागतं, अरे देवा, हे काय करून बसलो. असं वाटतं की एखाद चुकीच्या सौद्यात आपण पुरते अडकलो आहोत आणि आता यातून सुटकाच नाही. पण कायद्यात यावर एक मार्ग आहे. आज आपण नेमक्या त्याच कायदेशीर उपायाबद्दल बोलणार आहोत, जो अशा परिस्थितीतून बाहेर पडायला मदत करतो. जरा विचार करा, समोर एक महत्वाचा कागद आहे, त्यावर सही होते आणि काही क्षणातच मनात धाकधूक सुरू होते. पोटात अक्षरशः गोळा येतो. ही जी भावना आहे ना, ती आपल्यापैकी अनेकांना नक्कीच कधी ना कधीतरी आलेली असेल, खास करून जेव्हा आपण मोठे निर्णय जरा घाईघाईत घेतो. आणि जेव्हा एखादा लेखी करार अन्यायकारक वाटतो, तेव्हा असं वाटतं की आपण एका कागदी सापळ्यातच अडकलोय. अक्षरशः असं वाटतं की चारही बाजूनी आपण गुरफटलो गेलोय आणि यातून सुटकेचा काही मार्गच दिसत नाहीये. पण थांबा, इथेच एक महत्त्वाची गोष्ट आहे. कायद्याच्या पुस्तकात अशा परिस्थितीसाठी एक खास एस्केप हॅच म्हणजे सुटकेचा मार्ग ठेवलेला आहे. हो, ही एक कायदेशीर तरतूद आहे जी अशा बंधनातून मुक्त करू शकते आणि यालाच म्हणतात दस्तऐवज रद्द करणे किंवा कॅन्सलेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट. अच्छा, मग पुढे जाण्याआधी दस्तऐवज किंवा इन्स्ट्रुमेंट म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया. बघा, हा शब्द फक्त साध्या करारापुरता मर्यादित नाहीये. कोणताही असा अधिकृत लेखी कागद, मग तो मालमत्तेचं विक्रीपत्र असो, कंपनीचा बॉन्ड असो किंवा अगदी बक्षीसपत्र असो, ज्या कागदामुळे कायदेशीर अधिकार निर्माण होतात त्याला आपण दस्तऐवज म्हणू शकतो. मग रद्द करणे म्हणजे काय? तर हा न्यायालयाकडून मिळणारा एक खूपच शक्तिशाली उपाय आहे. यात काय होतं, न्यायालय त्या लेखी दस्तऐवजाला कायदेशीरदृष्ट्या अवैध ठरवतं. इतकंच नाही, तर तो जणू कधी अस्तित्वातच नव्हता असं घोषित करून त्याला रद्द करण्याचा थेट आदेश देतो. आणि ही प्रक्रिया फक्त कोर्टाच्या आदेशापुरती मर्यादित राहत नाही. जसं इथे दिसतंय, जर तो दस्तावेज रजिस्टर्ड म्हणजे नोंदणीकृत असेल, तर न्यायालय आपल्या निर्णयाची एक प्रत थेट संबंधित नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठवतं. आता हे महत्त्वाचं काय? कारण यामुळे सरकारी रेकॉर्डमध्ये म्हणजे दप्तरात तशी नोंद होते आणि मग भविष्यात त्या रद्द झालेल्या दस्तऐवजाचा गैरवापर कोणीही करू शकत नाही. पण अर्थातच हा कायदेशीर दरवाजा उघडण्यासाठी काही विशिष्ट साव्या लागतात. असं नाहीये की कोणीही उठून कोणताही दस्तावेज रद्द करू शकेल. चला तर मग पाहूया की नेमक्या कोणत्या कायदेशीर अटी पूर्ण झाल्या तरच दस्तावेज रद्द केला जाऊ शकतो. इथे ना 2 खूप महत्त्वाच्या संकल्पना आहेत, त्या आधी समजून घेऊया. एक आहे शून्य व्हॉइड आणि दुसरी शून्य करणीय व्हॉइडेबल. शून्य करार म्हणजे तो जन्मतःच अवैध असतो. उदाहरणार्थ, एखाद्या बेकायदेशीर कामासाठी केलेला करार तो कधीच कायदेशीर असू शकत नाही. याउलट शून्यकरणीय करार सुरुवातीला वैध दिसतो, पण त्यात काहीतरी मोठी गडबड असते. समजा कोणावर दबाव टाकून सही घेतली असेल, तर तो करार शून्यकरणीय ठरतो. म्हणजे ज्याच्यावर दबाव टाकलाय त्याच्याकडे तो करार रद्द करण्याचा एक पर्याय असतो. म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर दस्तऐवज रद्द करण्यासाठी या मुख्य अटी पूर्ण व्हायलाच हव्यात. पहिली अट, तो दस्तऐवज एकतर शून्य असला पाहिजे किंवा शून्यकरणीय. आणि दुसरी अट, जर तो दस्तऐवज तसाच ठेवला तर भविष्यात मोठं नुकसान होण्याची वाजवी भीती वाटली पाहिजे. आणि इथे कायद्याच्या भाषेतले वाजवी भीती आणि गंभीर इजा हे शब्द खूप महत्त्वाचे आहेत. याचा अर्थ काय? तर धोका फक्त काल्पनिक असून चालणार नाही, तो वास्तविक आणि खरंच गंभीर स्वरूपाचा असायला हवा. म्हणजे किरकोळ गैरसोयीसाठी किंवा छोट्या मोठ्या त्रासासाठी हा उपाय वापरता येत नाही. बरं, आतापर्यंत कदाचित असं वाटलं असेल की एकतर संपूर्ण दस्तऐवज रद्द होतो, नाहीतर काहीच होत नाही, म्हणजे ऑल ऑर नथिंग. पण कायदा इथे खूपच लवचिक आहे. तो नेहमीच सर्व काही किंवा काहीच नाही या तत्वावर काम करत नाही. यासाठी एक छान उदाहरण आहे. कायदा इथे एखाद्या हातोड्यासारखा नाहीये जो सगळंच तोडून टाकेल. उलट तो एका सर्जनच्या सुरीसारखा म्हणजे स्कॅल्पलसारखा अगदी अचूकपणे काम करतो. म्हणजे बघा, जर एकाच दस्तऐवजात अनेक वेगवेगळे अधिकार किंवा जबाबदाऱ्या असतील, तर न्यायालय फक्त जो चुकीचा किंवा सदोष भाग आहे तेवढाच नेमका कापून काढू शकतं आणि बाकीचा वैध भाग तसाच ठेवू शकतं. यालाच म्हणतात अंशतः रद्द करणे किंवा पार्शल कॅन्सलेशन.
ठीक आहे, दस्तऐवज रद्द झाला, पण त्यानंतर काय? इथेच न्यायाचा एक अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत समोर येतो, तो म्हणजे परिस्थिती पूर्ववत करणे. म्हणजे जसं काही घडलंच नव्हतं त्या स्थितीत परत जाणं. आता एक प्रश्न मनात येऊ शकतो की ठीक आहे, करार तर रद्द झाला, पण त्या करारातून जर काही फायदे मिळाले असतील तर त्यांचं काय करायचं? तर कायदा म्हणतो थांबा थांबा, इतकं सोपं नाही येते. कायद्याचा मूळ उद्देश काय आहे? न्याय प्रस्थापित करणे. कोणत्याही एका पक्षाला चुकीच्या पद्धतीने फायदा मिळवून देणे हा नाही. आणि म्हणूनच परिस्थिती पूर्ववत करण्याचा नियम इथे लागू होतो. हा तक्ता बघितला की हे न्यायाचं तत्त्व कसं काम करतं हे अगदी स्पष्ट होईल. चला एक एक करून पाहूया. पहिलं बघा, समजा जो खटला दाखल करतो म्हणजे वादी, तो जिंकतो आणि दस्तऐवज रद्द होतो, तर त्याला दुसऱ्या पक्षाकडून मिळालेला कोणताही फायदा, मग ते पैसे असोत किंवा मालमत्ता, परत करावा लागतो. आता दुसरं बघा, समजा ज्याच्या विरुद्ध खटला आहे म्हणजे प्रतिवादी, तो जर यशस्वीपणे बचाव करतो तर त्यालाही मिळालेले फायदे परत करावे लागतात. म्हणजे हे तत्त्व दोन्ही बाजूंना सारखंच लागू होतं. थोडक्यात काय, तर कोणालाही चुकीच्या करारातून फायदा घेऊ दिला जात नाही. सगळ्यांना मूळ स्थितीवर परत यावं लागतं. चला तर मग आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा एक छोटासा आढावा घेऊया आणि यातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते लक्षात ठेवूया. थोडक्यात सांगायचं तर काही गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा. पहिलं, दस्तऐवज रद्द करणे हा चुकीच्या लेखी करारांविरुद्ध एक अत्यंत महत्त्वाचा कायदेशीर उपाय आहे. दुसरं, तो तेव्हाच वापरता येतो जेव्हा दस्तऐवज शून्य किंवा शून्यकरणीय असतो आणि त्यामुळे गंभीर इजा होण्याचा धोका असतो. तिसरं, कायदा अचूकपणे काम करतो म्हणजे दस्तऐवजाचा फक्त सदोष भागही रद्द होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्याचा अंतिम उद्देश हा न्याय आहे. म्हणजे मिळालेले फायदे परत करावेच लागतात. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो. आपण हे तर पाहिलं की न्याय मिळवून देण्यासाठी हे किती शक्तिशाली साधन आहे. पण मग असा प्रश्न पडतो की या शक्तिशाली साधनांचा कोणी गैरवापर करू नये यासाठी कायद्यात काय तरतुदी असतील? यावर नक्की विचार करा. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब फॉर मोर.